राज्य सरकारनं घोषित केल्याप्रमाणे 3 हेक्टरच्या वाढीव मर्यादेबाबत शासन निर्णय जाहीर झालाय। पूरग्रस्तांना मदत ही 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टरपर्यंतच्या शेतजमिनीसाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केला। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या। शेती हवामान अंदाज, कर्जमाफी, लाडकी बहीण योजना, पीक विमा अनुदान आणि दिवाळी बोनस या संदर्भातील सर्व मोठे अपडेट्स एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीचे आदेश दिलेले आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती पैसे मिळाले याची माहिती, कोणकोणत्या शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार याची सुद्धा माहिती एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्याला नक्कीच विनंती करतो, चॅनलवर नवीन आला असाल तर आपलं चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 927 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं। कृषी मंत्री भरणे। कांदा भाकरी खाऊन काळी दिवाळी साजरी करण्यात आली, तर NMRDच्या विरोधामध्ये रहिवाशांचा आक्रमक पवित्रा तर काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला। सोन्याचा भाव गगनाला भिडला, तर सोयाबीनला केवळ 4,000 रुपयाचा भाव, शेतकरी मात्र संकटात। 55,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मिळाली 42 कोटी रुपयांची मदत, तर सेलू तालुक्यातील 55,737 शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधीच पूर्वसंध्येला 42,47,58,700 रुपयांची मदत बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याची स्थिती तालुक्यातील आहे। काही शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड, तर काहींना मदतीची प्रतीक्षा। शेतकऱ्यांची KYC प्रक्रिया शिल्लक, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे न आल्यामुळे शेतकरी नाराज। आमची दिवाळी जर काळी करायची होती तर घोषणा केलीच कशाला, शेतकऱ्यांचा संतप्त सवाल। जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 5 लाख शेतकऱ्यांना लक्ष्मीपूजनच्या पूर्वसंध्येला मिळणार 343 कोटी रुपयांची मदत। गेल्या 2 दिवसांमध्ये मिळाले 185 कोटी रुपयांची मदत। शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात, तर खात्यामध्ये थेट मदतीची रक्कम होणार जमा। 2 शेतकऱ्यांना जमीन खरेदली, तर 4 लाख शेतकऱ्यांना 33% जास्त नुकसान। दिवाळीचे 2 दिवस बाकी, तर शासनाची मदत काही पोहोचेना। सोयाबीनने शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आणलं पाणी, तर मजुरीमध्ये वाढ झाली, उत्पादन घट झालं आणि बाजारभाव कमीच। शेतकऱ्यांना कर्जमाफीची दिवाळी भेट द्या, माजी मंत्री थोरात यांनी टोचली राज्य सरकारचे कान। निवडणुकीपूर्वी सत्तेवर येण्यासाठी राज्यातील सरकारने संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलेले होतं। राज्यामध्ये अतिवृष्टी झाली होती, पिके वाहून गेली, तर शेतकऱ्यांना आता तरी खरी मदतीची गरज आहे। शेतकऱ्यांना पूर्ण अडचणीत यावे अशी वेळी सरकारने संपूर्ण कर्जमाफी करून दिवाळी भेट दिली पाहिजे, अशी मागणी माजी मंत्री कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली। दरम्यान कोणतीही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नसून शेतकऱ्यांसाठी ही काळी दिवाळी ठरल्याचं त्यांना आवर्जून सांगितले। सरकारच्या निषेधामध्ये शेतकऱ्यांची काळी दिवाळीत घोषणाबाजी करत निषेध शेवगावला